नमस्कार श्रोतेहो, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्वे. माझ्या वाचनात जे आले आणि मला भावले ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आपला आजचा विषय आहे दानपेटी. दिनेश दानपेटीत दररोज 5 रुपये टाकायचे. त्याचे ते नियमित देवळात येणे, देवाला नमस्कार करणे आणि दानपेटीत 5 रुपये टाकणे तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आले होते. कधीकधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला त्याच्या बरोबर घेऊन यायचा. एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी 10 रुपये पेटीत न चुकता पडायचेच. अशी 20 वर्ष संपली. एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी हिया केला व आपुलकीने त्याला विचारले की सध्या असे चिंताक्रांत का असता. तो कसनुसे हसला, बोलला, काही नाही हो, मुलीचं लग्न ठरलंय व पैशाची जोडणी काही झालेली नाही. स्थळ चांगलं आहे, हातचं जाऊ नये असं वाटतंय, पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे म्हणून काळजीत आहे, इतकेच. बघू देव त्यातून कसा काय मार्ग काढतो ते. 2 दिवसांनी विश्वस्तांनी त्याला बोलवलं. म्हणाले, दिनेश, तू दररोज देवाला 5 रुपये प्रमाणे या 20 वर्षात 36,500 रुपये वाहिलेस. 20 वर्षांनी त्याचे 76,500 रुपये झालेत. ते देवाकडे सुरक्षित आहेत. आज तुझी नड आहे व देवाची इच्छा आहे की तुला उपयोगी पडू देत, म्हणून तुझे पैसे तू मोजून घे. हे पहा ती थैली. दिनेश चकित झाला. त्याला दिवसा उजेडी जसे काही मोठे स्वप्न पडले होते. तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला व रडू लागला. देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखीन उजळला होता. थेंबाथेंबाने देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट, मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत, कालांतराने अशी महाकाय होत असते व आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते. आपण निस्वार्थीपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही. केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावरती ते तुम्हाला फळ देऊन जातेच. श्रोतेहो, चला तर आपणही ईश्वराचा स्मरण करूया, समाजोपयोगी कामे करूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. तुम्हाला आवडले असेल तर जरूर अभिप्राय कळवा. माझा संपर्क क्रमांक 9820755897.